टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ लोकमान्य गुरुकुल. Welcome children in this tutorial of General Science of Standard 7. This is lesson number 1, the living world, adaptation and classification, and this is video number 3. So children, before we start the lecture, please take out your textbook page number 6. So in previous lecture we have studied adaptation in different plants and different animals of different origin. So now we are studying adaptation in animals of snowy region. म्हणजे स्नोवी रिजनमध्ये जे ॲनिमल्स आहेत बर्फाळ प्रदेशामधले, त्याच्यामध्ये ॲडॅप्टेशन कसं कसं होतं ते आपण बघणार आहोत. अँड ॲज यू कॅन सी इन दिस इमेजेस की काय आहे बरं. सो ॲनिमल्स लाईक याक, पोलार बियर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, mountain goat, Siberian husky dog, and snow leopard. These images, what you have seen, like they have the thick and long hair on the skin, and their body is silver and white colorish the body. These are all the adaptation in the animals of the snowy region. Now adaptation in aerial animal म्हणजे जे आकाशात असतात, हवेत उडतात, त्याच्यामधले आपण ॲडॅप्टेशन बघणार आहोत. अँड व्हॉट इज दिस मेन ॲडॅप्टेशन, लाईक स्पिंडल शेप्ड बॉडी ऑफ द बर्ड्स ऑल्सो मिनिमाइज द रेझिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाईंग. म्हणजे उडत असतात ते, त्यामुळे त्यांची बॉडी जी असते ती स्पिंडल शेप झालेली असते. विथ द हॉलो बोन्स, हॉलोचा अर्थ पोकळ, सो बोन्स आर हॉलो सो दॅट त्याचे वेट जे असतं ते थोडं मिनिमाइज होतं. अँड बॉडी इज कवरिंग विथ द फेदर्स अँड मॉडिफिकेशन ऑफ 4 legs, पुढचे जे पाय असतात दॅट मॉडिफिकेशन ऑफ 4 legs इंटू विंग्स, पंखामध्ये रूपांतर झालेलं असतं. अँड देअरफॉर देअर बॉडी इज लाईट इन वेट अँड अडॅप्टेड फॉर फ्लाईंग. द बॉडी ऑफ इन्सेक्ट्स ऑल्सो इज लाईट इन वेट अँड टॅपर्स ॲट बोथ दी एंड. दे कॅन फ्लाय विथ 2 pairs ऑफ विंग्स अँड ऑल्सो वॉक विथ 6 stick like eggs. म्हणजे ते साधारणपणे उडू पण शकतात आणि 6 पायांनी ते चालूसुद्धा शकतात. असं इन्सेक्टमध्ये झालेलं अडॅप्टेशन असतं. किंवा बॅट्स जे आपण बघतो त्याच्यामध्ये अडॅप्टेशन काय असतं, तर पॅटेजियम असतं त्यांना. अँड थीन फोल्ड अप स्किन बिटवीन देअर 4 legs अँड हिंड लेग्स. सो दीज आर द अडॅप्टेशन इन एरियल. जर तुम्ही बघितलं, इफ यू हॅव कन्सिडर्ड लाईक द ट्रान्सपोर्टेशन ऑर व्हेकल्स ऑन द रोड अँड व्हेकल्स इन द एअर, दॅट इज एरोप्लेन, तर त्याच्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा यू हॅव ऑब्झर्व लाईक देअर आर लॉट ऑफ डिफरन्सेस इन स्ट्रक्चर, सो दॅट ते ट्रान्सपोर्टेशन तिथे त्या पद्धतीनं एलिजिबल होतं. इन द सेम वे एरियल ॲनिमल्स असू दे, स्नोवी रिजनमध्ये ॲनिमल्स असू दे, डेझर्टमधले ॲनिमल्स असू दे, देर आर लॉट ऑफ अडॅप्टेशन टू विस्टँड विथ द सराउंडिंग, राईट. आता अडॅप्टेशन इन रेप्टाईल्स. नॉर्मली रेप्टाईल्स म्हणजे काय, तर सरपटणारे प्राणी. मग काय काय असतात, साप आहे, पाल आहे. सो ह्यांच्यामध्ये काय स्पेसिफिक चेंजेस झालेले असतात. सो दे हॅव देअर मसल्स फॉर क्रिपिंग. त्यांना मसल्स असतात क्रिपिंगसाठी. सिमिलरली दे शो द अडॅप्टेशन इन स्किन, सोल्स ऑफ फीट, बॉडी कलर. फॉर एक्झाम्पल द हाऊस लिझार्ड अँड द मॉनिटर लिझार्ड हॅव अ क्लॉड टोज असं, सो दॅट ते व्यवस्थित भिंतीला चिकटू शकतात. अँड थीन सोल्स, वेअर स्नेक्स हॅव अ स्केली स्किन. सो दीज आर सम डिफरन्सेस. यू कॅन आयडेंटिफाय द डायव्हर्सिटी ऑफ अवर ऑर्गॅनिझम्स अँड सो दॅट द ॲडॅप्टेशन टेकन प्लेस. आणि मग हे ॲडॅप्टेशन झाल्यानंतर, सी ॲडॅप्टेशन इज नॉट अशी पटकन प्रोसेस, अशी सडन प्रोसेस नाही आहे. इट इज अ ग्रॅज्युअल प्रोसेस अँड इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. अँड बिकॉज ऑफ दिस ॲडॅप्टेशन्स देर आर मेनी varieties of plants are there, many diversity of there, and if we are एक छान आपण ह्युमन बिईंग म्हणून ही सगळी डायव्हर्सिटी, ही सगळे ॲनिमल्सची डायव्हर्सिटी मेंटेन करणं, दिस आवर ड्युटी. समजतं आहे हां. आता फूडसाठी, आता फूडमध्ये जसं आपण बघितलं की इंजेक्शन ऑफ फूड्स इन प्लांट्समध्ये काय असतं की बाबा क्लोरोफिल्स असतात, सो दॅट दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. अँड इफ प्लांट्स डज नॉट हॅव क्लोरोफिल, देन दे डिपेंड ऑन द अदर प्लांट फॉर देअर फूड. इन द सेम वे देअरफॉर प्लांट्स आर वॉट. सेम वे आपण ॲनिमल्सला हर्बिवोरस आणि कार्निवोरसमध्ये डिफरन्शिएट करू शकतो. की हर्बिवोरस म्हणजे काय, तर प्लांट्सवर राहणारे किंवा जगणारे, त्यांचा फूड म्हणून वापर करणारे. आणि कार्निवोरस म्हणजे हर्बिवोरसवर राहणारे. सो स्पेशल अडॅप्टेशन ह्या सगळ्यांना सुद्धा झालेलं असतं टू मेक देअर प्रोसेस ऑफ फीडिंग इझी.
ओके. आता पुढे जे आहे न्यूट्रिशन चॅप्टर जो आहे त्यामध्ये आपण हे सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत. सध्या एवढंच लक्षात ठेवायचं आहे की फूड इंटेकसाठी सुद्धा ॲडॅप्टेशन हे झालेलं असतं. ओके. सो आता तुम्ही जर बघितलंस की वॉच द प्रोग्राम्स त्यांनी सांगितलेलं आहे की नॅशनल जिओग्राफिक, वाईल्ड डिस्कवरी ह्या सगळ्या चॅनल्स जर बघितलं ना तर तुम्हाला वेगवेगळ्या हॅबिट्स समजू शकतात ॲनिमल्सच्या, प्लांट्सच्या किंवा स्नेक्सच्या. अशा वेगवेगळ्या हॅबिट्स तुम्ही बघू शकता. आणि जसं मी आत्ता म्हटलं तसं की तुम्ही बघितलं का सरडा जर असतो की नाही तो सरडा असा पटकन रंग बदलतो. का बरं? तर ते अडॅप्टेशन असतं टू प्रोटेक्ट देम फ्रॉम देअर प्रे, म्हणजे त्यांच्या जे अटॅक करतात त्यांच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांच्यामध्ये झालेलं हे अडॅप्टेशन असतो. सो चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड द लाईफ प्रोसेसेस ऑफ द ऑर्गॅनिझम्स दॅट एनेबल देम टू लिव्ह, जगण्यासाठी, फीड खाण्यासाठी आणि रिप्रोड्यूस म्हणजे स्वतःसारखा नवीन जीव निर्माण करण्यासाठी, अँड प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम देअर एनिमीज म्हणजे त्यांचे जे काही एनिमीज असतात त्याच्यापासून प्रोटेक्शन. अल्टिमेटली आपण जगतो कशासाठी? तर आपण छान जगणं आणि आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी. ह्या सगळ्या सराउंडिंगच्या ज्या काही बॅरियर्स आहेत त्याच्यापासनं प्रोटेक्ट करण्यासाठी दीज ऑल चेंजेस हॅव टेकन प्लेस इन एव्हरी ऑर्गॅनिझम्स अँड दिस चेंजेस इज कॉल्ड ॲडॅप्टेशन. सो दॅट इज डिपेंड अपॉन देअर हॅबिटॅट म्हणजे ते कुठे राहतात ते, अँड ऑफकोर्स देअर जॉग्राफिकल कंडिशन, काय कंडिशन्स आहे, काय वेदर आहे, हे सगळ्याचा विचार करूनच त्या प्राण्यांमध्ये चेंजेस झालेले असतात और त्या प्लांट्समध्ये चेंजेस झालेले असतात. अँड दीज ऑल चेंजेस आर कॉल्ड ॲडॅप्टेशन. सो ॲडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस. जसं मी मगाशी म्हटलं तसं इट इज अ ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअसेस. डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर अँड appearance of present day animals and animals of thousands of years ago are the adaptation that occurs due to the prevailing condition, and therefore it is our duty to conserve this diversity. मी जसं म्हटलं तसं की हे ॲडॅप्टेशन झालेलं आहे आणि म्हणून देअर आर व्हेरी व्हेरी व्हेरियस animals are present in surrounding. Animalsच नाही तर plants are also present. There are variety of organisms are present in our surrounding. So it is our duty to conserve this diversity. Okay, so this is for the today. Thank you. We will see next in the next video. Thank you.